खरं तर आजचा परभणी शहरामधला जो आरक्षण असून महामोर्चा झालेला आहे, हा महामोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये, कुठल्याही समूहाच्या विरोधामध्ये हा मोर्चा नव्हता. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठीचा हा मोर्चा आहे की जर देशाचं सर्वोच्च न्यायालय त्या वंचित समूहाच्या बाजूने जर भूमिका घेत असेल तर या राज्य सरकारनं सुद्धा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा लवकरात लवकर तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली पाहिजे. या मागणीसाठी आजचा मोर्चा. इतर काही राज्यांमध्ये आपण पाहतोय की हे वर्गीकरण लागू झालं आहे, महाराष्ट्रातच काय अडचण निर्माण होत आहे? शासन वेळ काढून धोरण आहे का फक्त चॉकलेट देत आहे, गुलदस्ते ठेवले का? कसं आहे की इतर आधार घेऊ शकतात ना. आपल्याकडं उशीर वगैरे होत नाही तर इतर राज्यामधली जी न्यायिक प्रक्रिया होती, म्हणजे जसं की आरक्षण वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी एक न्यायिक समिती स्थापन करायची, ज्याला आपण कमिशन म्हणतो. ते कमिशन यापूर्वी आंध्रमध्ये स्थापन झालेलं आहे, तेलंगणामध्ये स्थापन झालेलं आहे, कर्नाटकमध्ये झालेलं आहे, पंजाबमध्ये झालेलं आहे, हरियाणामध्ये. ही न्यायिक कमिशनची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे आणि त्या कमिशनचा रिपोर्ट काल 10 मार्चला या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही कमिशनच्या रिपोर्टवर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच काय निर्णय होत नसतं. हे काय जातीचं किंवा उत्पन्नाचं सर्टिफिकेट नाही की डेप्युटी कलेक्टरने सही केली आणि देऊन टाकावं. ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये ज्या जाती आजपर्यंत जवळपास 76 वर्षामध्ये ज्यांना या रिझर्वेशनचा संपूर्ण लाभ मिळत होता त्या जातीच्या हिश्श्याचं काही कमी करून त्या वंचितांना द्यावं लागत असतं. आणि म्हणून अशी प्रक्रिया होत असताना जो काय होणारा खडखडाट आहे, आता ह्याच्यामध्ये ज्याचं नुकसान होणार आहे ते मोर्चे काढत आहे. आम्ही मोर्चे कशासाठी काढतो की आमच्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारनं आदर केला, लोकशाहीच्या माध्यमातून. म्हणून सर्वोच्च न्यायालय संविधान हे आमच्या बाजूने आहे. आमच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आमच्या बाजूने भारतीय संविधान आहे आणि आमच्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आहे. म्हणजे या देशातल्या सर्वोच्च संस्था ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या बाजूने आहेत. आणि म्हणून आमचं हे रिझर्वेशन कुणीच रोखू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये लाखोंचे मोर्चे निघो, 10 लाखाचे निघो की 10 कोटीचा मोर्चे निघो, त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. वामन मेश्राम म्हणतात की जातीय जनगणनेनुसार त्याच्यानुसार आरक्षणाची जनगणना झालीच नाही. हे कसं आहे, हे जेवढी काय आंबेडकरी चळवळीतली जी काही मोठे मोठे सोपळ ज्यांना एक फेस आहे त्या लोकांनी या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आता मंडल कमिशनचा रिपोर्ट 80ला येतो आणि त्याला जनगणनेचा आधार 31चा घेतलेला आहे. म्हणजे तिथं ते वेळे आहेत का? त्यांनी म्हणायला पाहिजे ना की बाबा 81च्या नंतर 81ची जनगणना होऊ द्या, 91ची होऊ द्या, नंतर निर्णय घेत म्हणून. त्यावेळेस त्यांनी ब्रिटिशकालीन जनगणनेचा आधार घेतलेला आहे. तसंच आतासुद्धा आमची मागणी आहे की जर मंडल कमिशनसारखं देशातील कोट्यावधी ओबीसीच्या निर्णय घेण्यासाठी जर 1931च्या जनगणनेचा आधार घेतला जात असेल तर साहजिकपणे आतासुद्धा 1931 आणि 61च्या जनगणनेचा आधार घेतला पाहिजे. जी 2011ची जी जनगणना आहे ती डाऊटफुल आहे आणि म्हणून ती जनगणनेचा आधार न घेता राज्य सरकारनं 1931च्या जनगणनेचा आधार घेतला. आणि आणखी एक तुम्हाला सांगतो, जनगणना हा एकमेव निकष नसतो. इथं असतो सामाजिक मागासलेपण आणि संधीचे जे काय संधीचं वाटप झालेलं ते मोजायचं असतं. आणि हे कुणाकडं असतं? हे सरकारकडं असतं. आता हे जे मोठमोठे विद्वान मंडळी म्हणू लागलेले नाही डेटा आधारित असलं पाहिजे, सरकारकडे डेटा नाही, सरकारकडे डेटा नाही. अरे जे सरकार दर महिन्याला या ठिकाणच्या 20 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारी करते, कोण करते? सरकार करते. 250 आस्थापना ह्या कुणाच्या आहेत? सरकारच्या आहेत. म्हणजे इथं कुठल्या गावामध्ये किती कुत्रे आणि किती मांजर आहेत ह्याचा डेटा सरकारकडे आहे. आणि त्या सरकारला हे म्हणतात की ना डेटा नाही. हा सगळं निवळ हा अज्ञान आहे. बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा अशी सुद्धा प्रमुख मागणी सध्या बौद्ध समाजाकडून केली जाते. याच्या संदर्भात काय वाटते? असाही आरोप होतोय की ती बदर समिती कधी कोणत्या गावात गेली होती आणि त्यांनी कुठून कसा पूर्ण डेटा गोळा केला हे सुद्धा संशयास्पद आहे. बदर समिती का सर्वे करणारी समिती आहे? सर्वे करणारी समिती आहे. सार्वजनिक करा म्हणतात. काय अहवाल नेमका काय ते तर कळू द्या असं म्हणतात. आता कुणी म्हणेल की बदर समिती गावा लागतो माझ्याकडे आणून दे, मला वाचू दे, तू निर्णय घेणार आहे का? बदर निर्णय घेणार आहे. आणि म्हणून बदरला कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे ते न्यायमूर्ती आहे, हायकोर्टाचे न्यायमूर्ती आहेत. आणि त्यांनी असे कित्येक आयोग लिहिलेले असतात, कित्येक रिपोर्ट लिहिलेले आहेत. आयोगावर ही जिम्मेदारी नाही
किंवा तशा पद्धतीची आयोगाची कार्यकक्षा नसते की तुम्ही रिपोर्ट लिहायचा आणि तुम्ही गावागावामध्ये दाखवत फिरायचं की हे बघा रिपोर्ट, हे बघा report. हा निव्वळ हे अज्ञान आहे. कुठलंही कमिशन रिपोर्ट जाहीर करत नसते. अगोदर जर रिपोर्ट जाहीर केला उद्या दंगली होतील ना. आणि असाही आरोप होतोय की मातंग समाजातील काही प्रमुख नेते मंडळी हे RSS गळाला लागून हे काम करत आहेत, त्यांचा अजेंडा राबवतोय, असाही आरोप सोशल मीडियावर सातत्यानं दिसून येत आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे याचं खंडन कसं कराल तुम्ही? कसं सत्यता आहे? इथं कसं आहे की मागच्या 50 वर्षापासून आमच्या लहानपणापासून आम्ही एक डायलॉग आम्ही ऐकतो होतो. हां. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या मांगाचा कार्यकर्ता, चांबाराचा कार्यकर्ता, होणाराचा कार्यकर्ता हा जर चळवळ चालू लागला आणि तो जर आपल्या पाठीमागं जर चालत असेल बरं का, तर तो आंबेडकरवादी असतो. आणि तो ज्या दिवशी वेगळी भूमिका घेऊन आंबेडकरवाद मांडायला लागतो त्यावेळेस त्याला RSSचं म्हटलं लेबल लावलं. RSSचं लेबल लावून मारणं हे अत्यंत सोपं असतं. आणि म्हणून ही जी पद्धती आहे ही पद्धत आहे की इथल्या मांगाच्या, चांभाराच्या, 18 पगड जातीचे जे लहान लहान समूहातून जे काही चळवळ जगतात. आता तुम्ही जर बघितले असतील ते राजेश घोडे असतील किंवा आता बोलले अजिंक्य चांदणे असतील, यांना सुद्धा आता म्हणतात की RSSचं पॅकेज यांना आलेलं आहे. म्हणजे निवड हे एवढा जुना फॉर्म्युला झालेला आहे आणि तो आता आमच्या एवढ्या अंगवळणी पडलेला आहे, त्यामुळे त्याची अजिबात चिंता वाटत नाही. ठीक आहे. काय एक गोष्ट सांगतो सर, एक पूर्ण होते सर. आता बौद्ध समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चांचं आयोजन महाराष्ट्रभरामध्ये केलं जातं. त्यांची पण सरकारकडे त्यांचं पण मागणं आहे आणि मातंग समाजाचं मागणं आहे. पण ह्या दोन गोष्टीमध्ये जो सर्वसाधारण मातंग समाज आहे किंवा बौद्ध समाज आहे यांच्यात आपसामध्ये जे वाद व्हायला लागलेत याला कसं पाहतो आम्ही? काय आव्हान काय कराल तुम्ही? कसं आहे मला सांगा, इथले बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात का? इथले जोगेंद्र कवडे काय बोलतात का? इथले रामदास आठवले काय बोलतात का? इथले गवई साहेब काय बोलतात का? त्यांनी तो ऑलरेडी निर्णयच लिहिला, जजमेंटच लिहिलं. म्हणून इथली जेवढी काही समजा जे कर्ती मंडळी आहे, जबाबदार मंडळी आहे, त्यांना माहीत आहे की या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च असतो. मग ते काय बोलतात कोण? जाती नापास, ज्याला चळवळीचं काही भे नाही आणि फक्त मांगांना डॅमेज करण्यासाठी आणि या समाजाच्या भावना दुखवून, म्हणजे स्वतःचे ते व्ह्यूज वाढले पाहिजेत, स्वतःचे फॉलोअर्स वाढले पाहिजेत, यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि त्याच्यामुळे हे जे काही फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी सोशल मीडियावर चाललेले प्रयत्न आहेत त्यांना आम्ही फार समजतो. 17 तारखेला आनंदराज साहेबांचं इथं आंदोलन होणार आहे, काय सांगा? त्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांच्या नेतृत्वाचं आंदोलन आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील हजारो तळातील जातींना, उपेक्षितांना, वंचितांना या ठिकाणी बोलायचं शिकवलं आहे. जर समजा आम्ही हजारो वर्षापासून मुख्य होतो, म्हणजे मांग जर बोलणारा असेल तर निश्चितपणे या ठिकाणी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जर आनंदराज साहेब जर मोर्चा काढणार असतील तर आम्ही त्या मोर्चाचं स्वागत करतो. आम्ही की त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि ती भूमिका संवैधानिक असावी. आनंदराज साहेब म्हणजे साधेसुधे व्यक्ती नव्हे, ते बाबासाहेबांचे वारस आहेत. आणि आनंदराज साहेबांना निश्चितपणे आर्टिकल 341 त्यांना नॉलेज असणार झालं. आणि म्हणून संविधानामध्ये जर सरळ वर्गीकरण लिहिलेलं असताना सुद्धा जर समजा मोर्चे निघणार असतील तर हा त्यांचा विषय. आम्ही त्यांना काय सांगू शकतो मोर्चे काढू नका? बाबासाहेबांना प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार दिलेला आहे, तसंच त्यांनी सुद्धा काढलेला त्या मोर्चाचं आम्ही स्वागत करतो.